नमस्कार मित्रांनो, टेक मराठी या यूट्यूब चॅनलवर तुमचे स्वागत आहे। या व्हिडिओमध्ये आपण सारथी कोर्सविषयी सर्व शंका दूर करणार आहोत। हा कोर्स कोणामार्फत आहे, डॉक्युमेंट कोणती लागणार आहेत, कोणकोणते कोर्स उपलब्ध आहेत, सिक्युरिटी डिपॉझिट किती रुपये भरावे लागणार आहे, या सर्व प्रश्नांची उत्तरे तुम्हाला या व्हिडिओमध्ये मिळणार आहेत। मराठा, कुणबी मराठा आणि मराठा कुणबी या समाजातील बहुसंख्य लोक शेतीवर अवलंबून आहेत। तर या समाजातील शेतीवरील अवलंबित्व कमी करून त्यांना विविध क्षेत्रातील रोजगार उपलब्ध करून द्यावा, हा सारथी संस्थेचा मानस आहे। डिजिटल युगातील युवकांच्या कौशल्य विकास, सक्षमीकरण आणि सर्वांगीण विकासासाठी सारथी व MKCL यांच्या विद्यमाने हा 6 महिन्यांचा संगणक प्रशिक्षण कोर्स राबवण्यात येत आहे। हा कोर्स प्राप्त करण्यासाठी उमेदवाराची पात्रता पुढील प्रमाणे आहे। उमेदवाराचे वय हे 18 ते 45 वर्षे असावे। शैक्षणिक पात्रता किमान 10वी उत्तीर्ण असणे आवश्यक आहे। पालकांचे उत्पन्न 8 लाखापेक्षा कमी असावे लागते। आवश्यक कागदपत्रे: विद्यार्थ्याचे आधार कार्ड, महाराष्ट्राचे अधिवास प्रमाणपत्र म्हणजेच डोमेन्सियल सर्टिफिकेट, 10वी उत्तीर्ण प्रमाणपत्र किंवा मार्कशीट, जन्म प्रमाणपत्र, विद्यार्थ्याचा फोटो व सही। त्याचप्रमाणे जात प्रवर्ग, यामध्ये एकूण 4 पर्याय आहेत। त्यापैकी तुम्हाला कुठलेही एक डॉक्युमेंट सादर करणे आवश्यक आहे। पर्याय 1 मराठा जात प्रमाणपत्र आणि नॉन क्रिमिनल प्रमाणपत्र। पर्याय 2 मराठा जात प्रमाणपत्र आणि मागील 3 वर्षाचे उत्पन्न प्रमाणपत्र। पर्याय 3 EWS प्रमाणपत्र। पर्याय 4 TCLC शाळा कॉलेज सोडल्याचा दाखला आणि 1 वर्षाचे उत्पन्न प्रमाणपत्र। या 4 पर्यायांपैकी कोणतेही एक डॉक्युमेंट तुमच्याकडे असेल तरी चालू शकते। एकूण 4 कोर्स असणार आहेत। त्यापैकी सर्टिफिकेट इन इंग्लिश लँग्वेज स्किल, कम्युनिकेशन स्किल अँड सॉफ्ट स्किल व सर्टिफिकेट इन बेसिक इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी स्किल्स हे 2 कोर्स तुम्हाला कंपल्सरी असणार आहेत। आणि तिसरा कोर्स हा तुम्ही स्वतः सिलेक्ट करायचा आहे। त्यामध्ये तुम्हाला डाटा एंट्री अँड डाटा मॅनेजमेंट, अकाउंटिंग, ॲडव्हान्स फायनान्शियल अकाउंटिंग अँड ॲडव्हान्स एक्सेल, डिझायनिंग, वेब डिझायनिंग, हार्डवेअर अँड नेटवर्क, प्रोग्रॅमिंग, डिजिटल फ्रीलान्सिंग, मॅनेजमेंट, बँकिंग, फायनान्शियल सर्व्हिस, इन्शुरन्स यापैकी तुम्ही कोणताही कोर्स सिलेक्ट करू शकता। व जो कोर्स तुम्ही सिलेक्ट कराल त्याच्याच ॲडव्हान्समध्ये तुम्हाला 4था कोर्स शिकवला जाईल। हा कोर्स तुमच्या जवळपास जेथे कम्प्युटर क्लासेस घेतले जातात तिथे उपलब्ध असणार आहे। तुम्ही तिथे चौकशी करून त्याविषयीची माहिती त्यांच्याकडून घ्या व तिकडे जाऊन त्यांच्याकडे रजिस्ट्रेशन करून घ्या। त्याचप्रमाणे तुम्हाला 2000 रुपये सिक्युरिटी डिपॉझिट भरावे लागणार आहेत। 6 महिन्याचा कोर्स पूर्ण झाल्यावर तुम्हाला ते पैसे रिफंड होणार आहेत। जे उमेदवार संपूर्ण मॉड्यूल्स यशस्वीरित्या पूर्ण करतील आणि अंतिम परीक्षा उत्तीर्ण होतील अशा उमेदवारांना सारथी आणि MKCL द्वारे संयुक्तपणे प्रमाणपत्र केलेले मॉड्यूलनुसार प्रमाणपत्र मिळेल। जे उमेदवार सर्व 4 मॉड्यूल्स यशस्वीरित्या पूर्ण करतील आणि सर्व 4 मॉड्यूल्स अंतिम परीक्षा उत्तीर्ण करतील अशा उमेदवारांना सारथी आणि MKCL द्वारे संयुक्तपणे प्रमाणपत्र CSMS DEEP डिप्लोमा प्रमाणपत्र मिळेल। म्हणजेच मित्रांनो, तुम्ही जे 4 कोर्स करणार आहात त्यांचे तुम्हाला प्रमाणपत्र मिळणार आहे व हे 4 कोर्स एकत्रितपणे पूर्ण केलेल्याचे तुम्हाला डिप्लोमा सर्टिफिकेट मिळणार आहे। आय होप तुम्हाला या व्हिडिओमुळे तुमच्या सर्व शंका दूर झाल्या असतील। व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि नवीन असाल तर सबस्क्राईब करा। थँक्यू।